नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. कधी कधी असं वाटतं ना की झटपट आणि लवकर काय बनेल, कमीत कमी वेळात. आणि कधी कधी तर कंटाळा येतो स्वयंपाक करायचा किंवा कुठल्या वस्तू करायच्या. तर आज आपण जे बनवणार आहोत ते महिनोनी महिनं टिकतं आणि झटपट 2 मिनिटात आपली रेसिपी तयार करून देतं. चला आता मग बनवूया अशी रेसिपी जी आपल्या अडीअडचणीला आपला हेल्पिंग हँड बनेल आणि आपली डिश स्वादिष्ट पण अगदी कमी वेळात बनवून देईल. चला तर मग बनवूया असं तेल. सर्वप्रथम आपण कमी आचेवरती तेल गरम करायला ठेवूया. एक साधारण 2 वाटी वगैरे, म्हणजे जेवढ्यात क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायचं आहे तेवढं तेल करू शकता. मी एवढं बनवते आहे म्हणून एवढं तेल घातलेलं आहे. आणि या तेलामध्ये आपल्याला आता घालायचं आहे सगळे खडे मसाले प्लस कांदा. यामध्ये घालायचा आहे हिरवा कांदा, त्यानंतर तेजपान, कलमी, मोठी विलायची, लहान विलायची, त्यानंतर मिरे आणि लवंगा, लसणाच्या कळ्या. सगळं कमी आचेवरती होऊ द्यायचं आपल्याला जोपर्यंत हा कांदा रेडिश ब्राउनिश होत नाही तोपर्यंत. आता आपल्याला चिली फ्लेक्स तयार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यांना आपण ग्राइंड करून काढूया मिक्सर पॉटमध्ये. आपले चिली फ्लेक्स रेडी झालेले आहेत. आता हे आपलं ऑइल तयार झालं आहे. बघा हे कांदे कसे झाले आहेत आणि लसूण पण झालेले आहेत रेडिश ब्राऊन. आता या तेलाला आपल्याला थंड करायचं आहे आणि मग गाळून घ्यायचं आहे. आता हे तेल आपलं गाळ झालेलं आहे, आपण ह्याला गाळून घेऊ. याच्यामध्ये मला गाळणी घालते. आता आपलं तेल गाळून झालेलं आहे. आता हे जे उरलेलं आहे ते मी ग्राइंड करून काढणार आहे, जेणेकरून जेव्हा पण आपण कुठल्या मसाल्याची भाजी बनवू, जसं मसाले वांगे, मसाल्याची दम आलू किंवा मटण करी, त्यामध्ये हा मसाला कामात येईल. तर मी याला ग्राइंड करून काढणार आहे. बघा किती छान कडक झालेला आहे, मोडतो आहे, म्हणजे परफेक्ट झालेला आहे. आता आपण एक काचेचं कंटेनर घेतलं आहे, जार घेतली आहे. त्यामध्ये आपण पहिले घालूया चिली फ्लेक्स 2 चम्मच, त्यानंतर 2 चम्मच तिखट, मीठ, तीळ, तर अशा प्रकारे आपलं कंटेनर रेडी झालेलं आहे सगळं घालून. आता हे आपलं ते मसाल्याचं गरम तेल जे थंड आहे झालेलं आहे ते घालायचं आहे वरून. अच्छा, तर हे आपलं गार्लिक चिली ऑइल रेडी झालेलं आहे. याचा यूज तुम्ही कधीही केव्हाही कुठल्याही जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये करून आपली वस्तू चविष्ट बनवू शकता. बिलकुल
थोडंसं तेल घालायचं. आपण भात फ्राय करू शकतो. थोडं तेल घातल्याने 2 चम्मच तेल घातलं आपण भाजीसुद्धा फ्राय करू शकतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. तर अशा पद्धतीने आपलं हे चिली गार्लिक तेल रेडी झालेलं आहे. एकदा बनवा आणि निश्चिंत राहा. कुठल्याही पदार्थाला झटपट बनवण्याचं कामात येणारं. जर का कोणी हॉस्टेलवर राहत असेल, रूमवर राहत असेल, एकटं राहत असेल, त्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येत असेल किंवा वेळही नसेल, तर या तेलाचा यूज करून आपण भाजी फोडणी घालू शकतो. आलं लसूण पेस्टचीही आवश्यकता नाही. फ्राईड राईस पण बनवू शकतो, ज्यामुळे आपला वेळ तो वाचतोही आणि एफर्ट्सही जास्ती करावे लागत नाही आणि आपल्या पदार्थालाही चव येते. तर नक्की ट्राय करून पहा हे चिली गार्लिक तेल. 2 ते 3 महिने चांगल्या पद्धतीने ते राहतं आणि तुम्ही यूज करू शकता. जास्तही करू शकता जर जास्ती क्वांटिटीमध्ये बनवलं. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.